फ्रेश ज्यूस. वाव. अरे कुठे अजून आले ना? डॅड गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कम ऑन बच्चा. डॅड यू नो व्हॉट, आज गंमतच झाली. काय झालं? मी ना पोलीस स्टेडियमला एकच राऊंड मारते. नाही आज मी ठरवलं की आपण 4 राऊंड मारूया. व्हॉट अ सरप्राईज डॅड, आज चक्क मी 5 राऊंड मारलेत. काय सांगतेस काय? येस डॅड. खरंच? नीट मोजलीस ना? I was just joking, beta. That's great. That's like my child. Yes. Good, good, very good. Keep it up. हे खरं आहे की मुलगी कोणाची आहेस तू? कुठलीही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणाऱ्या या बिझनेसमॅन शंतनू देसाईची. पण बेटा आमची दुसरी कन्या कुठे आहे? छोटी छोटी छोटी. गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. माझ्याविषयी विचारलत ना, हा? मी यावर्षी चॅम्पियन होणार आहे. ब्लॅक बेल्ट कराटे चॅम्पियन. आणि का हो? सारखं माझ्याविषयी छोटी छोटी छोटी. मी आता मोठी झाली आहे. अच्छा. छोटी 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 अरे, छोटी 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 छोटी. ओके 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 बेटा. खरं सांगू, माझ्या लक्षातच आलं नाही ग. पण एक गोष्ट मात्र आहे, मुलं कितीही मोठी झाली ना बेटा, तरी आई वडिलांसाठी सदैव ती छोटीच असतात. आज तुमची आई असतील तर मन. डॅड डॅड, तुम्ही आम्हाला आईची उणीव कधीच भासू दिली नाही. उलट आमचे सगळे लाड पुरवलेत. आय लव्ह यू डॅड. मी टू मी टू मी टू. आय लव्ह यू बोथ बेटा. आय लव्ह यू बोथ. पटापट पटापट. घे घे तू, तुला गरज आहे. मी नाही. हा तुमच्यासाठी. या. अरे बेटा, एक्सरसाइज तुम्ही करता, तुम्हाला गरज आहे याची. कमी नाही नाही नाही, तुमच्यासाठी. कमान फास्ट फास्ट. ओके ओके. एक मिनिट आता काय? माझ्याकडून. चला लवकर अरे, लवकर 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 लवकर. हे जातात ना ऑफिस मध्ये, अजिबात खाण्यापिण्याचं काही भानच नाही. हा नेहमी असं करतात. हो, म्हणून आता खायचं आता पाहिजे. खाणार पिणं पण तुम्हाला पण घ्यायला. कमान. येस, हिअर इट इज फॉर यू अँड हिअर इट इज फॉर यू. कमान. वन मोर थिंग. आता मी रिटायर व्हायचं ठरवलं, आणि म्हणूनच मी एका होतकरू आणि प्रामाणिक मुलाच्या शोधात आहे, जो हुशारही असेल आणि मेहनती असेल. एकदा तुझ्या दिदीचे 2चे 4 हात केले की मी सुटलो. त्यासाठी मुलांच्या नावाचे टेंडर्सही मागवलेत. लवकरच दिदीच्या लग्नाचा बार उडवून टाकू. काय? पण माझी कट आहे. माझा नवरा माझं सगळं ऐकणारा, माझी सगळी स्वप्न पूर्ण करणारा, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा असा असेल तरच हे टेंडर पास होईल. कळलं? ओके. पण मग आता आमच्या आरतीची काय अपेक्षा आहे? माझ्यापेक्षा? डॅडी मी छोटी आहे. हा, म्हणजे मी लहान आहे, आधी मोठी मग छोटी. अच्छा अच्छा, म्हणजे ती मोठी आणि तू छोटी. छोटी छोटी बरं का, छोटी. आता काय म्हणाली होती की मी आता छोटी राहिलेली नाहीये, मी आता मोठी झाले. कुठलंही उत्तर टाळावं कसं ना, हे या छोटीकडनं शिकावं. कमान. ओ माय गॉड, वेळेचं भानच राहत नाही तुमच्या मस्तीत. मला ऑफिसला जायला उशीर होतोय. मी तयारी करतो, आवडतो. तुम्ही हे सगळं संपवा बरं का. बाय बाय बेटा. बाय बाय. छोटी छोटी. डोंट कॉल छोटी. ओके ओके. आरती. आरती, तुला तो अजिंक्य कसा वाटतो ग? ए, कोण अजिंक्य? हा तो जो आपल्या घरी रोज येतो तुला भेटायला. तुझा मित्र, डॅडींच्या ऑफिस मध्ये इंजिनियर आहे. तोच. डॅडी ना उगाच त्याची स्तुती करत असतात. ए नाही, तो खरंच खूप छान आहे, हँडसम आहे, स्वभावाने खूप चांगला आहे, जरासा भोळा आहे, पण मला तो खूप आवडतो. हा, खरंच आवडतो. तुला आवडतो? आवडतो म्हणजे टेंडर पास. अजिंक्य हियर. हा, बोला बोला. हो, मी कळवतो तुम्हाला. हो, 8 दिवसात कळवतो.
या पक्का, आय विल मीट यू. अरे अजू जेवायला येतोस ना? हो तू चल, मी आलोच. कुणाचा फोन होता आणि कशाबद्दल होता? एवढं गंभीर का झालंस तू? आरके बिल्डरचा फोन होता. 8 दिवसात जॉईन व्हायला सांगितलंय. अरे मग कसली अडचण आहे? तुला योग्य वाटत असेल तर हो जॉईन. अडचण एवढीच आहे की इथल्यापेक्षा तिथे पेमेंट कमी आहे. म्हणजे पोस्ट मॅनेजमेंट मधलीच आहे, पण पोस्टला घेऊन काय करणार ग? शेवटी पैसाच महत्वाचा ना. ये बस. आई माझी खूप स्वप्न आहेत ग. या वडलोपार्जित जागेवरती एक लेटेस्ट डिझाईनचा बंगला बांधायचा आहे मला. माझ्या कारमधून तुला अण्णांना तीर्थक्षेत्र फिरवायचंय. यशला उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवायचंय. पण या सगळ्यासाठी पैसाच पाहिजे ना. आता तुम्ही दोघांनी आमच्यासाठी एवढे कष्ट घेतले, मग तुमच्या उतारवयासाठी मला कष्ट घ्यायला नको? हे बघ अजू बेटा, माणसानं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जरूर प्रयत्न करावा, पण पैशाचा अतिमोह कधी कधी घातक ठरतो. हाय. ओ यार समीर तेरा कबूतर आया देख. अरे पागल, कबूतर नहीं, कबूतर नहीं. ओ यार कबूतर नहीं यार, तुम लोग भी क्या यार. बी कम्फर्टेबल. यश, हे घे पत्र तुझ्यासाठी. ओ यार आरती को यश से प्यार हो गया है, मतलब मोंटी का पत्ता कट. मित्रांनो, मला वाटलं नव्हतं आरती सारखी उर्मट मुलगी इतक्या लवकर आपली हार मानेल. ओए पुत्र, कुड़ी पट गई मेरी वजह से. ओए ओए देखो यार, तुम दोनों का झगड़ा खत्म हो गया ना. हो गया. खत्म हो गया ना. हाँ. तो इस खुशी में मेरी तरफ से तुम सबको पार्टी. वेल मिस्टर अजिंक्य, बसा. नो इट्स ओके सर. कम ऑन, हॅव अ सीट. बसा बसा. थँक्यू सर. मिस्टर अजिंक्य, मी पाचगणीला एस टी स्टँड समोर एक जुना बंगला आहे, तो विकत घ्यायचा विचार करतोय. अर्थात त्याचा मालक तो विकतोय, पण त्याचं डील करण्यासाठी तुम्हाला आज रात्रीच तिथे जावं लागेल. ओके सर. माझ्या मुलीसाठी, माझ्या शीतलसाठी तिथे एक 5 स्टार हॉटेल बांधायचा माझा विचार आहे. सर, तुम्ही प्रोजेक्ट इंजिनियर आहात. त्या जागेची योग्य किंमत आणि एस्टिमेट बाबत योग्य तो निर्णय तुम्हीच घेऊ शकता असा माझा विश्वास आहे. सी, जर हे डील आम्हाला फायदेशीर ठरलं तर तुम्हाला प्रोजेक्ट इंजिनियर या पदावरून थेट प्रोजेक्ट मॅनेजर या पदावर प्रमोशन, प्लस मार्केटमध्ये तुम्हाला गुडविल सुद्धा देईन मी. सर थँक्यू अगेन. थँक्स अ लॉट. बाय. सर मी माझी सगळी कामं आटपून घेतो आणि मग नानांना भेटतो आणि निघतो. ओके, ॲज विश. थँक्स वन्स अगेन. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्स. निघून See you. सर, एवढ्याशा कामासाठी एवढं मोठं प्रमोशन, एवढी मोठी ऑफर, मला काही कळलं नाही सर. नाना, पैशाचा मोह माणसाला काहीही करायला लावतो. ही वसंतराव पवारांच्या विरोधात माझी पहिली चाल असणार आहे आणि माझी पहिली चाल यशस्वी होईल याची मला खात्री आहे. हे घे. फॉरवर्ड. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. बरं, मला लेक्चरला उशीर होतोय, आपण नंतर भेटूया. ओके, बाय. तशी खूप चांगली आहे ना स्वभावाने. आपल्याला लेक्चरला जायचंय. इथे काय करतोय आपण? हॅलो आरती. हाय प्रीती. How are you? हाय. चल मी निघते. ओके ओके, बाय. So, you are looking so sexy today, huh? By the way, this is for you. Many, many happy returns of the day. थँक्यू. And this is also for you. हे माझ्यासाठी. Yes? आय लव्ह यू. आय लव्ह यू. तू असा विचार तरी कसा केला? तुझ्यासारखे 56 माझ्या मागे, माझ्या नाही, माझ्या वडिलांच्या श्रीमंतीच्या मागे. अरे
हाऊ डे यू, तू माझ्यावर प्रेम कसं करू शकतोस? ऑफकोर्स तुझ्या पत्रामुळे. गैरसमज. हं? ते पत्र मी नाही, माझ्या मैत्रिणीने लिहिलं होतं काय तुझी खोड मोडायला. आरती, म्हणजे ते पत्र खोटं होतं? हो, मग काय खरं होतं? तुझ्यावर प्रेम करायला काय मूर्ख आहे मी? हा, हे बघ, आपली पायरी सांभाळून बघायचं, कळलं ना? आणि आणखीन एक महत्वाचं, आय रिअली हेट यू, अंडरस्टँड? मॉन्टी, 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 अरे यार लोचा झाला. काय लोच? तुझा पत्ता कट झाला. पत्ता कट झाला म्हणजे नक्की काय झालं? त्या यशने आरतीला गुलाबाचा फुल दिलं. काय? तू तुझ्या डोळ्यात बघितलंय? अरे हो, मी माझ्या डोळ्याने बघितलंय. खरं सांगतोय? अरे मी अगदी खरं सांगतोय. अरे पण ते तिने घेतलं नसेल. अरे घेतलं, आणि वर तिने यशला आय लव्ह यू म्हणाली. यश कुठे यश हो, कुठे आहे? यशला कॉलेजच्या गेटकडे जाताना बघितलंय. हा, बोल, काय बोलायचंय? आरती, मला तुझ्याशी एक गोष्ट स्पष्ट करायची ग. बोल ना. आरती, आम्ही दोघं जीवलग मैत्रिणी. हे बघ, तू सांगितलंस म्हणून मी यशला माझ्या हस्ताक्षराने खोटं पत्र लिहिलं. त्याचा परिणाम काय झाला माहित आहे? चांगलंच माहितीये. तो काय करणार? त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अगं, त्याचा प्रयत्न नाही ग, तो ऍक्सिडेंट मॉन्टी आणि त्याच्या मित्रांनी घडवून आणला. तुझ्यासाठी, तुझ्या प्रेमासाठी. मॉन्टीने? पण का? कारण यशचं तुझ्यावर प्रेम आहे असं कुणीतरी मॉन्टीला सांगितलं. आरती, अगं, मॉन्टीचं तुझ्यावर प्रेम दिखाऊ आहे ग. फक्त तुझ्यावर नाही, तुझ्या पैशावर प्रेम आहे त्याचं. तुझ्या वडिलांच्या संपत्तीवर प्रेम आहे त्याचं. तुझी स्तुती करतो, तुझ्या दुर्गुणांना वाव देतो. आरती, अगं, यशचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे ग. आणि प्रामाणिकपणे त्याने तिची कबुलीही दिली तुझ्याजवळ. एवढे जीवापाड प्रेम त्यांनी जर माझ्यावर केलं असतं ना, तर आयुष्यभर दासी झाली असते मी त्याची. कोणी अडवलंय तुला? कर त्याच्यावर प्रेम, आणि हो, जन्मभर दासी. आरती, तू काय बोलतेस हे कळते का तुला? अगं, कुणाच्या प्रेमाची अशी टिंगल करणं बरोबर नाही. हेच जर तुझ्या बाबतीत घडलं असतं ना, तर तुला कळलं असतं. हे दुःख सहन करू शकली असतीस? आरती, अगं, माणूस पैसा कधी आणि कितीही कमवू शकतो, पण प्रेम नाही. प्रेम करणारी माणसं अशी रस्त्यावर पडलेली नसतात. छे, मला यशची माफी मागायलाच हवी. आरती, आजपासून तुझी आणि माझी मैत्री संपली. बस, करते. कोण हवंय आपल्याला? यश. यशला भेटायला आले मी. आरती नाव माझं. यशच्या कॉलेजची मैत्रीण. यश बेडरूम मध्ये आहे. बोलू का त्याला? नको, मी जाते भेटायला. चल. थँक्यू. अगं, हा बघ यश. अरे यश, तू भेट त्याला. यश, का आलीस तू इथे?
यश मी माझ्यामुळे तुला जो काही त्रास झाला ना त्याबद्दल माफी मागायला आली. आय एम रिअली सॉरी. हे बघ आरती, तू जशी आलीस ना तशी परत निघून जा, कारण तुझ्याशी एक शब्दही बोलायची माझी इच्छा नाहीये. झाल्या प्रकाराबद्दल मी माफी मागते ना. हे बघ, मी मॉन्टीला सुद्धा जाब विचारणार आहे. त्याने असं केलंच कसं? तुझ्यावर जीवघेणा हल्ला करायला मी नव्हतं सांगितलेलं. तू हल्ला करायला तू सांगितला नव्हतास ग, पण तुझा सपोर्ट तर होता ना त्याला. चांगला धडा शिकवेन मी त्याला. तो मॉन्टी गुंड प्रवृत्तीचा आहे. म्हणजे तू कशाला जातोस? मी सांगेन ना काय सांगायचंय ते. आय एम रिअली सॉरी वन्स अगेन. प्लीज, मी तुला जे काही रागाने बोलले ना आणि तुझा अपमान केला त्या दिवशी. मला डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे, मला ड्रेसिंगला जायचंय त्यांच्याकडे. तुला हवं असेल तर मी तुला घरापर्यंत ड्रॉप करेन. ओके? अरे पण